विधानसभेची निवडणूक झाली, विश्वास न बसलेला निकाल आला आणि नवं सरकार स्थापन झालं। अजित पवार तुरुंगात जाण्याऐवजी पुन्हा उपमुख्यमंत्री झाले। अहो बघा, इकडे शपथविधी झाला आणि तिकडे लगेच प्रसिद्ध कुप्रसिद्ध जे काय असेल ती भाजपची वॉशिंग मशीन पुन्हा एकदा सुरू झाली। आणखी एका चमत्काराचा अनुभव जनतेनं घेतला आणि अजितदादांनी तर तो उपभोगला। मित्रहो नमस्कार। भारतीय जनता पक्षाची वॉशिंग मशीन तशी प्रसिद्ध आहे। आता त्याला प्रसिद्ध म्हणा कुप्रसिद्ध म्हणा, पण सर्वांपर्यंत ही वॉशिंग मशीन पोचलेली आहे। सगळ्यांना या वॉशिंग मशीनची किमया माहीत झालेली आहे। अहो, एखादा नेता भ्रष्टाचारानं कितीही घाण झालेला असला, बरबटलेला असला, तरीही या मशीनमध्ये टाकला की तो स्वच्छ होतो, पवित्र होतो, पावन होतो। अट मात्र फक्त एकच असते, त्याने भाजपात प्रवेश करायला हवा किंवा भाजपाशी जुळवून तरी घ्यायला हवं, भाजपाची सोबत मित्र तरी व्हायला हवं। अहो, देशात आणि महाराष्ट्रामध्ये असे कितीतरी नेते या मशीनमध्ये गेले आणि पावन होऊन, शुद्ध होऊन, स्वच्छ होऊन बाहेर पडले आहेत ना। आता बघा, त्यातलं हे आपल्या महाराष्ट्रातलं एक नाव म्हणजे अजित पवार। कधी काळी फडणवीस म्हणाले होते बघा, अजित पवार यांना तुरुंगात टाकू, चक्की पिसायला लावू, म्हणजे चक्की पिसिंग अँड चक्की पिसिंग, आठवतंय ना। अहो, फडणवीसच काय हो, स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा अजित पवार यांना जेलमध्ये टाकण्याचे संकेत दिले होते। 70,000 कोटीचा घोटाळा केलेला आहे अजित पवार यांनी, असं हे मोदी महोदय म्हणाले होते। आणि त्यानंतर लगेचच अजित पवार भाजपच्या मांडीवर जाऊन बसले। तुरुंगाच्या वाटेवर असलेले अजित पवार लगेच महायुतीमध्ये जाऊन म्हणजे उपमुख्यमंत्रीही झाले। अजित पवार यांनी 70,000 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप भाजपाचे हेच नेते करीत होते ना हो। अर्थात हा घोटाळा पुढे अदृश्य झाला, बरेचसे क्लीन चिट मिळत गेल्या आणि पाहता पाहता अजित पवारांच्या जॅकेटचा रंग देखील गुलाबी झाला। आता महायुतीमध्ये सरकार दुसऱ्यांदा आलेलं आहे आणि अजित पवार पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री झाले आहेत। काय जादू झाली बघा, नव्या सरकारमध्ये इकडे अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि लगेच दुसऱ्या दिवशी आणखी एका मोठ्या प्रकरणामधून अजितदादांची सुटका झाली। अजित पवार कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला। काय झालं बघा, आयकर विभागानं ऑक्टोबर 21 मध्ये एक छापा टाकलेला होता आणि त्यावेळेला अजित पवार आणि त्यांच्या कुटुंबियांची ही कथितपणे संबंधित असलेली अंदाजे 1,000 कोटी रुपयाची संपत्ती आयकर विभागाने जप्त केली। अजित पवार आणि त्यांच्या नातेवाईकांशी संबंधित मुंबईतील प्रतिष्ठित नरिमन पॉइंट इथल्या निर्मल टावरसह 5 मालमत्तावर टाच आणून ती जप्त करण्यात आलेली होती। त्यामध्ये एक साखर कारखाना आणि एक रिसॉर्ट देखील जप्त करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे। मात्र याबाबत आम्ही नियमित टॅक्स भरतो, कुठलाही कर चुकवेगिरीपणा आम्ही केलेला नाही असे म्हणत अजित पवारांनी न्यायालयात दाद मागितली होती। अखेर दिल्ली ट्रिब्युनल कोर्टानं अजित पवारांना मोठा दिलासा दिला, आयकर विभागाचे अपील फेटाळले। त्याचबरोबर अजित पवारांची जप्त केलेली संपत्ती मुक्त करण्याचे आदेश देखील दिलेले आहेत। आयकर विभागानं अजित पवारांची जप्त केलेली संपत्ती रिलीज केलेली तर आहे, आता दिल्लीतील बेनामी ट्रिब्युनलचे आदेश आता जारी झालेले आहेत। अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार आणि पत्नी सुनेत्रा पवार यांची संपत्ती इन्कम टॅक्स विभागाने सीज केली होती। आता न्यायालयाच्या आदेशानुसार ती संपत्ती मुक्त करण्यात आली। लवकरच आता ती अजित पवार यांच्या कुटुंबियांकडे सुपूर्द देखील केली जाईल। म्हणजे बघा, 7 ऑक्टोबर 21 मध्ये अजित पवारांच्या विविध मालमत्तेवर आयकर विभागाचा छापा टाकला। हा छापा टाकल्यानंतर ही संपत्ती जप्त केली होती। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली, त्यावेळेस शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनीही उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे। या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची प्रमुख उपस्थिती तर होती। त्यामुळं अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर लगेचच त्यांची संपत्ती मुक्त करण्यात आल्याचा निकाल बेनामी ट्रिब्युनलने दिल्यामुळं अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या।
राजकीय वर्तुळातही त्याची चर्चा रंगलेली आहे. अहो, विशेष म्हणजे अजित पवार यांनी महायुतीच्या सरकारमध्ये दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांचे मीम्स आणि व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यामध्ये बघा, सिंचन घोटाळा आणि राष्ट्रवादीसोबत कदापिही युती शक्य नसल्याचं देवेंद्र फडणवीस जे सांगितलं होतं ना मागं, ते त्याचे व्हिडिओही आहेत. आता या निमित्तानं पुन्हा एकदा भाजपच्या वॉशिंग मशीनची चर्चा होऊ लागलेली आहे. उद्धव ठाकरे गटाच्या ज्या नेत्या आहेत, फायर ब्रँड सुषमा अंधारे, त्यांनी देखील अजित पवार यांच्यासह भाजपालाही टोला लावला आहे. कुणी काही म्हणू द्यावं, दादा आणखी एकदा वॉशिंग मशीनमधून स्वच्छ होऊन बाहेर आले. आहे की नाही जादुई वॉशिंग मशीन? आता या मशीनचं तुम्ही कुठल्या शब्दामध्ये कौतुक कराल जरूर सांगा. त्याचबरोबर आपल्या चॅनलला अजून आपण सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.